नमस्कार प्रिय भक्तांनो. जय जय स्वामी समर्थ. जेव्हा आपण जय जय स्वामी समर्थ असं म्हणतो तेव्हा ते फक्त एक नाव नसतं, ते एक जागरण असतं, आत्म्याचं, श्रद्धेचं आणि कृपेच्या अनुभवाचं. स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या जीवनातून एकच संदेश दिला: भक्ती करीत जा, शंका सोडीत जा. हा वाक्यांश म्हणजे साधनेचा सार. भक्ती म्हणजे फक्त देवाची पूजा नाही, तर देवाशी एक नातं निर्माण करणं. स्वामी समर्थांचं तत्वज्ञान अगदी सोपं पण खोल आहे. ते म्हणत, मी तुमच्या जवळ आहे, पण तुम्ही मला ओळखत नाही. मी कृपा करत असतो, पण तुम्ही ती अनुभवत नाही. कृपा अनुभवण्यासाठी पहिली अट म्हणजे जाणीव. आपल्या दैनंदिन जीवनात स्वामी उपस्थित आहेत ही भावना. जेव्हा आपण उठतो, जेव्हा अन्न घेतो, काम करतो, चालतो, प्रत्येक क्षणी जर आपण स्वामींचं नाम घेत राहिलो तर आपल्यातली ऊर्जा बदलू लागते. स्वामी समर्थ महाराज हे फक्त मंदिरात असणारे देव नाहीत, ते अनुभवायचे देव आहेत. त्यांची कृपा शब्दात नाही तर जीवनात प्रकट होते. उदाहरणार्थ, एखादं संकट आलं आणि अचानक उपाय सापडला, किंवा कोणीतरी वेळेवर मदत केली, किंवा मनातलं ओझं अचानक हलकं झालं, ही सगळी कृपेची चिन्ह आहेत. पण ती ओळखायचं शिकलं पाहिजे. नित्य साधनेतूनच ती ओळख जागृत होते. नित्य साधना म्हणजे काय? रोजचा एक साधा पण श्रद्धेनं केलेला संवाद स्वामींशी. ते जप, ध्यान, नामस्मरण किंवा फक्त काही क्षणांचं मौन असू शकतं. जेव्हा साधना नित्याची होते तेव्हा जीवनाचं रूपांतर घडतं. रोजची धावपळ ही शांततेत रूपांतरित होते आणि मन स्थिर होतं. तेव्हा स्वामींची कृपा फक्त ऐकलेली गोष्ट राहत नाही, ती अनुभवलेली वास्तवता बनते. आपण नित्य साधना म्हणतो तेव्हा बरेच लोक समजतात की ती म्हणजे लांबलचक जप, पूजा किंवा विशेष वेळ घेणारी प्रक्रिया. पण स्वामी समर्थांच्या शिकवणीत नित्य साधना ही आडंबर विरहित आणि सोपी आहे. स्वामी म्हणायचे, देव दूर नाही, मन शुद्ध झाले की देव आपोआप दिसतो. म्हणजेच साधना म्हणजे मन शुद्ध ठेवण्याची प्रक्रिया. ती रोज केली पाहिजे, कारण मन रोजच अस्थिर होतं. जशी रोज स्नान केल्याने शरीर स्वच्छ राहतं, तशीच रोजची साधना मन स्वच्छ ठेवते. नित्य साधनेचे काही मुख्य टप्पे. पहिला, प्रभात स्मरण. सकाळी डोळे उघडताच सर्वात आधी जय जय स्वामी समर्थ असं नाम घ्यावं. हा क्षण दिवसाचा आरंभ ठरवतो. ज्यावेळी मन स्वामींच्या स्मरणात असतं तेव्हा त्या दिवसाची ऊर्जा आध्यात्मिक होते. फक्त 2 सेकंदाचं स्मरणही कृपेचं बीज बनतं. दुसरा आहे अभिवादन आणि कृतज्ञता. उठल्यावर स्वामींना नमस्कार करा. असा विचार मनात ठेवा, आजचा दिवस तुम्ही दिलात, तुम्हीच माझं मार्गदर्शन करा. ही भावना कृतज्ञतेची साधना आहे. स्वामींच्या कृपेचा दरवाजा उघडण्याचं हे पहिलं पाऊल आहे. तिसरा टप्पा, दैनिक कार्यातील साधना. साधना म्हणजे फक्त पूजेपुरती मर्यादित नसते, ती आपल्या प्रत्येक कृतीत ओतली गेली पाहिजे. अन्न बनवताना, काम करताना, प्रवासात, इतरांशी बोलताना, प्रत्येक वेळी अंतर्मनात नाम चालू ठेवा. जय जय स्वामी समर्थ हा अंतर्गत जपच खरी नित्य साधना आहे. ती कुठेही केव्हाही करता येते. चौथा टप्पा आहे संध्याकाळी चिंतन. संध्याकाळी 5 मिनिटं स्वतःकडे पहा. आजचा दिवस कसा गेला, कुठे चूक झाली, कुठे स्वामींची कृपा जाणवली, असं हलकं चिंतन मनाला स्थिर करतो आणि पुढच्या दिवसासाठी तयारी करतो. पाचवा टप्पा आहे रात्रीचं नामस्मरण. झोपण्याआधी पुन्हा स्वामींचं नाव घ्या. तो जप म्हणजे दिवसाचा शेवट शांततेनं करण्याचं साधन. यावेळी मनावर स्वामींचं रूप ठेवा, त्यांचं हसत मुख, करुणामय दृष्टी आणि संरक्षणाची भावना. हे सगळं केलं तरी वेळ फक्त 10 ते 15 मिनिटं लागतो, पण मनावर त्याचा परिणाम अखंड कृपेचा प्रवाह निर्माण करतो. स्वामी समर्थांनी सांगितलं होतं, भक्ती म्हणजे वेळेवर केलेलं नामस्मरण आणि कृपा म्हणजे मनात आलेली शांतता. म्हणजेच नित्य साधना आपल्याला बाहेरून नव्हे तर आतून बदलते.
ती आपल्याला स्वामींच्या लयीत घेऊन जाते, जिथे शंका नाही, भीती नाही, फक्त श्रद्धा आहे. स्वामी समर्थांची कृपा ही सतत प्रवाही असते. ती सूर्यप्रकाशासारखी आहे. सूर्य जसा नेहमीच असतो, फक्त ढगांमुळे दिसत नाही, तशीच स्वामींची कृपा ही आपल्या अज्ञान, चिंता आणि अस्थिरतेच्या ढगांमुळे आपल्याला दिसत नाही. कृपा ओळखायचं पहिलं पाऊल म्हणजे स्वतःला शांत करणं. जोपर्यंत मन चंचल आहे, तोपर्यंत कृपेची अनुभूती येत नाही. कृपेची चिन्ह. कृपा ओळखण्याचे काही संकेत मी तुम्हाला सांगते. पहिला, अनपेक्षित मार्ग उघडणे. कधी आपण एखाद्या अडचणीत असतो आणि अचानक उपाय समोर येतो. एखादा माणूस मदत करतो, योग्य शब्द कानावर पडतो, किंवा परिस्थिती स्वतःहून सुलभ होते. ही स्वामींच्या कृपेची पहिली खूण आहे. ते दिसत नसले तरी तेच कार्य घडवत असतात. स्वामी म्हणाले होते, मी कार्य करतो, पण अहंकाराने तुम्ही म्हणता मी केलं. म्हणून प्रत्येक सुलभतेकडे कृतज्ञतेने बघा. हे तुमच्यामुळेच घडलं स्वामी, असं म्हणालात की कृपेचा प्रवाह अजून वाढतो. दुसरा, मनातील शांतता वाढणे. कृपा नेहमी बाह्य सुख रूपतेत नाही, तर अंतर्मनातील शांतीत प्रकट होते. अचानक मन स्थिर वाटायला लागतं, राग कमी होतो, अनावश्यक भीती नाहीशी होते. ही कृपा आहे. स्वामी आपलं मन स्पर्शून जातात आणि मनात स्थैर्य उतरवत जातात. तिसरा आहे संयोग आणि संकेत. कधी कधी आपण एखाद्या प्रश्नात असतो आणि अचानक कुणीतरी बोलताना उत्तर देतो, किंवा एखादं वाक्य डोळ्यांसमोर येतं, किंवा एखाद्या पुस्तकात, व्हिडिओत नेमकं आपल्याला हवं तसं उत्तर मिळतं. हे संकेत म्हणजे कृपेचं दूतत्व आहे. स्वामी आपल्या भक्तांशी संकेतांमधून संवाद साधतात. चौथा आहे अडथळ्यांमधील संरक्षण. कधी काही काम अडतं, रद्द होतं, किंवा अचानक थांबतं. आपल्याला वाटतं वाईट झालं, पण नंतर लक्षात येतं की त्यामुळे मोठं संकट टळलं. ही कृपेची अप्रत्यक्ष रूपं आहेत. स्वामींची कृपा कधी कधी आपल्याला जे हवं असतं ते न देण्यातही असते. पाचवा आहे अंतर्मनातील आत्मविश्वास वाढणे. भक्तीच्या प्रवासात जेव्हा आत्मविश्वास आणि श्रद्धा वाढते, भीती कमी होते आणि जीवनात प्रकाश दिसायला लागतो, तेव्हा ही कृपा आहे. ती अदृश्य असते, पण परिणाम खूप खोल असतो. कृपा अनुभवायची असेल तर एकच मार्ग आहे, पूर्ण समर्पण. जेव्हा आपण म्हणतो, स्वामी आता सर्व तुमचं, तेव्हा ते कार्य करतात. त्यांची कृपा आपल्यावर आधीपासूनच आहे. आपल्याला फक्त ती जाणवण्याची दृष्टी हवी असते. स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणजे आपल्या आयुष्यातील योगायोगांचे नियोजन. जे काही घडतंय ते आपल्या कल्याणासाठीच आहे. ही श्रद्धा ठेवली की कृपा अनुभवायला वेळ लागत नाही. स्वामी समर्थ महाराजांनी भक्तीचं मर्म एका वाक्यात सांगितलं होतं, भक्ती करीत जा, शंका सोडीत जा. या एका वाक्यात सगळं तत्वज्ञान दडलंय. भक्ती करीत जा म्हणजे कृतीतून श्रद्धा दाखव, आणि शंका सोडीत जा म्हणजे बुद्धीने अडथळे निर्माण करू नकोस. भक्ताची भावभूमी ही मनाची तयारी असते, देवावर पूर्ण विश्वास ठेवण्याची. तेव्हाच कृपा मुक्तपणे प्रवाहित होते. भावभूमी म्हणजे काय? भावभूमी म्हणजे साधनेचं अंतरंग वातावरण. जेव्हा मनात नम्रता, कृतज्ञता आणि श्रद्धा निर्माण होते, तेव्हा ती भावभूमी तयार होते. जशी बी पेरायची असेल तर जमीन नांगरावी लागते, तशीच कृपेचं बी मनात रुजवायचं असेल तर भावभूमी शुद्ध ठेवावी लागते. भक्ताची वृत्ती. काही मुख्य सूत्र आहेत, ती सांगते. पहिलं, नम्रता आणि समर्पण. स्वामी समर्थांच्या चरित्रात अनेक भक्त आले. कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी ज्ञानी, कोणी सामान्य. पण स्वामींनी कृपा दिली ती नेहमी नम्रतेला. स्वामी म्हणत, अभिमान जिथे तिथे मी नाही. नम्रता म्हणजे स्वतःला लहान समजणं नाही, तर स्वामींसमोर अहंकार वितळवणं. जेव्हा आपण म्हणतो, स्वामी मी काही नाही, तुम्हीच सर्व, तेव्हा ते आपल्यात कार्य करायला लागतात. दुसरं आहे श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही. श्रद्धा म्हणजे निष्ठा आणि सातत्य.
जेव्हा बाहेर परिस्थिती प्रतिकूल असते आणि तरीही मनात स्वामींवरचा विश्वास ढळत नाही, तेव्हाच खरी श्रद्धा निर्माण होते. ती श्रद्धा म्हणजे कृपेचा पाया. तिसरा आहे कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे जे आहे त्याबद्दल आनंद. स्वामींनी आपल्याला जे दिलं आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद देणं. ही भावना मनात आल्यावर कृपा वाढते, कारण कृतज्ञ मनात नेहमी प्रसन्नता असते. चौथा आहे सातत्यपूर्ण साधना. भक्ती एक दिवसाची नाही, ती दररोजची प्रवृत्ती आहे. कधी मन लागेल कधी नाही, पण साधना थांबवू नका. स्वामींचं नाम, ध्यान किंवा प्रार्थना जरी अल्प असली तरी रोजची असली पाहिजे. यालाच म्हणतात नित्य साधना. पाचवं आहे दुसऱ्यांप्रती दयाभाव. स्वामी समर्थांनी सांगितलं, माझ्या भक्ताने सर्व प्राणीमात्रांवर दया ठेवावी. दयाभाव म्हणजे देवत्वाचा प्रत्यक्ष अनुभव. जेव्हा आपण दुसऱ्यांप्रती प्रेम आणि करुणा दाखवतो, तेव्हा आपण स्वामींचं तत्व आत्मसात करतो आणि तिथेच कृपा नैसर्गिकपणे उतरत जाते. भक्ती करताना मनात एक भावना असली पाहिजे, स्वामी, तुम्ही माझ्या जीवनाचे सारथी आहात, मी फक्त रथ आहे. अशी वृत्ती आली की भीती नाहीशी होते आणि प्रत्येक प्रसंगात एक अदृश्य संरक्षण जाणवतं. भक्ताची भावभूमी तयार झाली की नित्य साधनेतून कृपेचा अनुभव निश्चित मिळतो. तो अनुभव म्हणजे फक्त समाधान नव्हे, तर जीवनाचं रूपांतर. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे एक ऊर्जा प्रवाह. तो प्रवाह आपल्या मन, बुद्धी आणि कृतीवर परिणाम करतो. कृपा म्हणजे चमत्कार नव्हे, ती अंतर्मनातील जागृती आहे, जी हळूहळू आपलं आयुष्य उजळवते. मानसिक परिवर्तन, मनातील शांततेचा उदय. कृपेचा पहिला परिणाम मनावर दिसतो. पूर्वी अस्वस्थ, चिंता करणारे, ताणात जगणारे मन हळूहळू स्थिर, शांत आणि प्रसन्न होतं. कधी कधी समस्या तशाच राहतात, पण आपण त्या पाहायची दृष्टी बदलते. भीती, असुरक्षितता आणि अपराधीपणा कमी होतो. स्वामींचं नाम घेतल्याने मन वर्तमान क्षणात येतं आणि जिथे वर्तमान आहे तिथेच शांती आहे. स्वामी म्हणत, साधना म्हणजे मनावर स्वामींचं अधिराज्य बसवणं. जेव्हा मन स्वामींना अर्पण होतं तेव्हा तिथे चिंता टिकत नाही. आध्यात्मिक परिवर्तन, अंतर्मनातील प्रकाश. स्वामींची कृपा मिळाली की साधकात एक अदृश्य प्रकाश जागृत होतो. हा प्रकाश म्हणजे अंतर्ज्ञान, विवेक आणि आत्मविश्वास. पूर्वी अस्पष्ट वाटणाऱ्या गोष्टी स्पष्ट होऊ लागतात. जीवनाचा अर्थ उमगायला लागतो आणि मी कोण या प्रश्नाचं उत्तर मिळायला लागतं. कृपेने साधकाच्या अंतर्मनात एक शुद्ध आनंद निर्माण होतो, जो बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसतो. हा आनंद म्हणजेच स्वामींच्या साक्षात्काराचा पहिला टप्पा. व्यावहारिक परिवर्तन, जीवनातील स्थैर्य. कृपा म्हणजे फक्त ध्यानातील अनुभव नव्हे, ती आपल्याला दैनंदिन जीवनातही प्रकट होते. कामात एकाग्रता वाढते, नात्यांमध्ये प्रेम आणि समज वाढते, शरीरात स्फूर्ती आणि आत्मविश्वास वाढतो, चुकीच्या सवयी, भीती आणि राग कमी होतात. स्वामी समर्थांचा संदेश होता, साधना म्हणजे व्यवहारात देवत्व आणणं. म्हणजे पूजा संपली की भक्ती संपत नाही, ती रोजच्या व्यवहारात जगली पाहिजे. स्वामींचं नाम घेत घेत काम करणं, त्यांच्या स्मरणाने निर्णय घेणं, हेच कृपेचं वास्तविक रूप आहे. नात्यांमध्ये सौम्यता. कृपेने मनातली कटुता वितळते. जे लोक त्रासदायक वाटायचे त्यांच्याविषयी दयाभाव निर्माण होतो. मनात क्षमाशीलता आणि सामंजस्य येतं. आणि हीच स्वामींची खरी कृपा, जी बाह्य वर्तनात प्रकट होते. जीवनात योगायोगांचे नियोजन. कधी काही गोष्टी अगदी योग्य वेळेला घडतात, योग्य माणसं भेटतात, अवघड कामं सहज सुटतात, अचानक प्रसन्नता निर्माण होते. ही कृपेची कार्यपद्धती आहे. ते सर्व घडवत असतात, पण आपल्याला ते योगायोग वाटतात. स्वामी समर्थ म्हणायचे, मी तुझ्यासाठी काळालाही वळवतो. त्यांची कृपा म्हणजे अदृश्य हात, जो आपल्याला योग्य दिशेला नेतो, जरी आपण त्या क्षणी ते ओळखत नसलो तरी. जेव्हा कृपा मनात उतरते तेव्हा साधकाचं जीवन कठीण राहत नाही, ते अर्थपूर्ण होतं.
आणि हळूहळू प्रत्येक क्षण एक साधना बनतो. स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना सांगितलं, तू माझं नाम घेत जा, माझं नाव म्हणजे मीच आहे. ही ओळख नामस्मरणाचं रहस्य उलगडते. स्वामींचं नाव हे फक्त उच्चार नाही, ते त्यांच्या चैतन्याचं कंपन आहे. जय जय स्वामी समर्थ म्हटलं की आपण त्या दिव्य ऊर्जेशी थेट जोडले जातो. नामस्मरण म्हणजे काय? नामस्मरण म्हणजे देवाचं नाव केवळ जिभेवर नव्हे, तर मनात, श्वासात आणि कृतीत ठेवणं. तो एक अंतर्गत संवाद आहे, स्वामींशी चालणारी नित्य संभाषणाची प्रक्रिया. नामस्मरण म्हणजे ध्यान, जप आणि प्रार्थना या तिघांचं एकत्र स्वरूप. त्यातून मन हळूहळू शांत होतं आणि कृपा सजीव अनुभवात येते. योग्य नामस्मरणाची पद्धत: सकाळी प्रभात नामस्मरण. उठल्यावर पहिले शब्द असावेत, जय जय स्वामी समर्थ. तो दिवस तुमच्या हातात नव्हे, स्वामींच्या हाती गेला असं समजा. ही भावना दिवसाचं संपूर्ण वातावरणच बदलते. दिवसभरात अंतर्मनातील जप, काम करताना, प्रवासात, स्वयंपाक करताना मनात हलक्या स्वरात जय जय स्वामी समर्थ चालू ठेवा. हेच नित्य साधनेचा सार आहे. काही वेळा आवाजात उच्चारा, काही वेळा मनातल्या मनात. मन भटकलं तरी हरकत नाही, ते पुन्हा परत आणा. झोपण्याआधी रात्रीचं नामस्मरण. रात्री डोळे मिटून स्वामींचं रूप मनात ठेवा आणि हलक्या स्वरात नाम घ्या. झोप जरी लागली तरी नामाचं कंपन चालू राहतं आणि रात्रीतूनही कृपा प्रवाहित राहते. नामस्मरणाचं वैज्ञानिक आणि आध्यात्मिक परिणाम: नामाचा उच्चार मनाच्या लहरींना स्थिर करतो. मेंदूत सकारात्मक कंपन निर्माण होतात. शरीरात ताण कमी होतो. हृदयगती समतोल राहते आणि सगळ्यात मोठं म्हणजे मनातून भय नाहीसं होतं. नाम हे जसं ओठांनी उच्चारलं जातं, तसं ते मनातून स्पंदन निर्माण करतं. ते स्पंदन म्हणजेच स्वामींचं अस्तित्व. नाम आणि कृपा यांचा थेट संबंध. स्वामी समर्थ म्हणायचे, नाम घ्या, बाकी मी बघतो. याचा अर्थ नाम घेतलं की आपण कृपेच्या रेषेत आलो. पुढचं सर्व ते स्वतः घडवतात. संकटे दूर करतात, मन स्थिर करतात, मार्ग दाखवतात. नाम म्हणजे कृपेचं दार. फक्त ते दार रोज उघडायचं असतं, श्रद्धेने आणि सातत्याने. नामस्मरणाचं अनुभव रूप. कधी कधी नाम घेताना डोळ्यात पाणी येतं, कधी एक वेगळी शांतता जाणवते, कधी मनात प्रकाश पसरतो. ही कृपेची थेट अनुभूती आहे. स्वामींचं नाव घेताना आपण हळूहळू स्वतःचं स्वरूप विसरून जातो आणि त्यांच्यात विलीन होतो. तिथेच नामाचं अंतिम फळ आहे, एकत्व. स्वामी समर्थांचं नामस्मरण हे साधनेचं सर्वात सोपं पण गूढ साधन आहे. ते रोज केल्याने आयुष्य स्वतःच साधनेत रूपांतरित होतं आणि स्वामींची कृपा प्रत्येक क्षणी जाणवू लागते. जेव्हा आपण नित्य साधना करत राहतो, नियमित नामस्मरण, प्रार्थना, सेवा, कृतज्ञता, तेव्हा स्वामी समर्थांची कृपा आपल्या जीवनात सूक्ष्म पातळीवर प्रकट व्हायला लागते. ती कृपा म्हणजे नेहमी चमत्कार नाही, पण मनात येणारी शांतता, संकटाच्या काळात उमटणारा आत्मविश्वास आणि योग्य वेळी मिळणारे समाधान, ही सुद्धा कृपाच आहे. स्वामी म्हणतात, मी देतो, पण भक्तानं पात्र व्हावं लागतं. हे पात्र होणं म्हणजेच साधना. मन शुद्ध करणं, विचार निर्मळ ठेवणं, इतरांशी चांगलं वागणं, यानंच आपण कृपेला पात्र बनतो. जेव्हा एखादं मोठं संकट येतं आणि आपण हरवलेले वाटतो, तेव्हा अचानक कोणी येऊन मदत करतं, योग्य निर्णय मनात येतो किंवा परिस्थिती स्वतःच मार्ग दाखवते. हे योगायोग नसतात, हा स्वामींचा कृपा स्पर्श असतो. आपण जपलेला जय जय स्वामी समर्थ हा मंत्र आपल्या भोवती एक अदृश्य कवच तयार करतो. या कवचामुळे बाहेरचं वादळ आपल्याला ढकलत नाही, उलट आपण त्यातून शिकून आणखी स्थिर होतो. एक साधक दररोज स्वामींचं नाव घेत असे, पण आयुष्यातील अडचणी कायम होत्या. एके दिवशी त्याने स्वामींना विचारलं, माझ्या प्रार्थना ऐकल्या नाहीत का? तेव्हा अंतःकरणातून उत्तर आलं, मी ऐकतोय रे, पण तुझं मन अजून शांत झालेलं नाही. जेव्हा तू शांत होशील
तेव्हा तुला दिसेल की मी कायम तुझ्या बरोबरच आहे. हीच कृपेची खरी अनुभूती आहे. स्वामी आपल्यात आहेत ही जाणीव होणं. आपण रोजचं काम करत असलो तरी स्वामी माझ्या बरोबर आहेत ही भावना ठेवली तर प्रत्येक क्षण साधना बनतो. कधी चहा बनवताना, बसमध्ये प्रवास करताना, कामाच्या जागी असताना जर मनातला विचार स्वामींकडे असेल तर तेथेच आपण आध्यात्मिक जीवन जगतो. हीच खरी नित्य साधना आहे. बाह्य पूजा नाही, पण अंतःकरणातून चालणारी सततची भक्ती. स्वामींची कृपा अनुभवण्यासाठी मोठे विधी लागतात असं नाही, फक्त मनाची निर्मळता आणि विश्वास हवा. एकदा का आपण पूर्ण विश्वासाने जय जय स्वामी समर्थ उच्चारला की ते स्वतः म्हणतात, भक्त बोलला की मी धाव घेतो. म्हणूनच भक्त हो, साधना सुरू ठेवा. प्रत्येक दिवस स्वामींना अर्पण करा, कारण त्यांची कृपा ही नेहमीच आपल्यावर असते. फक्त आपल्याला ती जाणवायची तयारी ठेवायची. साधना, नामस्मरण, सेवा या सगळ्याचं अंतिम फळ म्हणजे शरणागती. स्वामी समर्थांच्या शिकवणीत शरणागतीला अत्यंत महत्व आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं, मी आहे त्या ठिकाणी चिंता नको. हे एक वाक्य नव्हे तर भक्तीचं संपूर्ण सार आहे. शरणागती म्हणजे काय? आपल्या अहंकाराचं पूर्ण विसर्जन. आपलं सर्वस्व, शरीर, मन, विचार, निर्णय हे देवाचं आहे. मी फक्त साधन आहे ही जाणीव मनात स्थिर करणं. जेव्हा आपण मी करतो हा भाव सोडून स्वामी करवून घेत आहेत असा भाव धरतो, तेव्हा आपलं जीवन पूर्णपणे रूपांतरित होतं. अक्कलकोट स्वामींनी अनेकदा भक्तांना सांगितलं, सोड चिंता, मी तुझ्या मागे आहे. पण आपण काय करतो? प्रार्थना करून सुद्धा मनात शंका ठेवतो, खरंच ऐकतील का? ही शंका आपल्याला कृपेपासून दूर ठेवते. कारण शरणागती म्हणजे पूर्ण विश्वास, न डगमगता, न निसटता. जसं छोटं मूल आपल्या आईच्या कुशीत झोपतं, त्याला खात्री असते की आई आहे, काही वाईट होणार नाही. तसंच भक्ताने स्वामींकडे शरण जावं. तेव्हा संकटातही मन घाबरत नाही. मन म्हणतं, स्वामी पाहतील, मी शांत राहतो. स्वामींच्या कृपेने शरणागतीचं फळ खूप गोड असतं. मनातली भीती नाहीशी होते, निर्णय स्पष्ट होतात आणि जीवन एक प्रवाह बनतं, सहज, सुंदर, समाधानदायी. स्वामी समर्थांनी सांगितलं, भक्ताने मला शरण आलं की त्याला मी हात धरून नेतो. मग त्या भक्ताला मार्गदर्शन मिळतं, स्वप्नातून, एखाद्या चिन्हातून, एखाद्या माणसाच्या माध्यमातून. कधी फक्त अंतःकरणातली शांती हीच त्यांची उपस्थिती असते. शरणागती म्हणजे फक्त शब्द नाही, ती एक जीवनशैली आहे. ती म्हणजे प्रत्येक क्षणी स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवणं. जरी काही गोष्टी आपल्याला अपूर्ण वाटत असल्या तरी त्या त्यांच्या योजनेचा भाग आहेत हे मान्य करणं. स्वामी समर्थ या नावातच तो भाव आहे. समर्थ म्हणजे सर्व समर्थ. जे काही घडतं ते त्यांच्या संमतीशिवाय होत नाही, हे जेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने पटतं, तेव्हा आपण शरणागतीच्या पहिल्या पायरीवर पोहोचतो. तर भक्त हो, आजपासून एक ठरवा. दररोज सकाळी फक्त एक वाक्य मनात म्हणा, स्वामी, आजचं आयुष्य तुझ्या चरणी अर्पण. आणि रात्री झोपण्याआधी म्हणा, आज तू माझ्या रूपानं जगलास त्याबद्दल कृतज्ञ आहे. ही 2 वाक्य जरी तुम्ही रोज म्हटलात तरी जीवनात किती शांतता येते ते अनुभवाल. हीच खरी नित्य साधनेची परिपूर्णता आहे. भक्तीचं रूपांतर शरणागतीत. स्वामी समर्थ सदैव आपल्या सोबत आहेत. फक्त आपलं मन त्यांच्याकडे झुकू द्या आणि मग पहा, प्रत्येक क्षणात त्यांची कृपा वाहताना जाणवेल. भक्त जेव्हा नित्य साधना करत राहतो, श्रद्धा, विश्वास आणि शरणागतीने, तेव्हा एक वेळ अशी येते की स्वामी समर्थांची कृपा त्याच्या जीवनात प्रत्यक्ष जाणवू लागते. पण ही कृपा नेहमीच चमत्कारांच्या रूपात येत नाही. ती अनेकदा सूक्ष्म संकेतांमधून, साध्या प्रसंगांमधून प्रकट होते. चला तर आपण पाहूयात स्वामींची कृपा ओळखण्याची काही खऱ्या अर्थाने अनुभवलेली चिन्ह. अंतःकरणातली शांतता. संकट असतात, समस्या असतात, पण आतून मन विचलित होत नाही. आपल्याला असं वाटतं, सगळं होईल, स्वामी आहेत.
ही शांतता हीच कृपेची पहिली खूण आहे, कारण ती बाहेरून मिळत नाही, ती आतून प्रवाहित होते. अचानक मिळणारा योग्य मार्ग. कधी एखाद्या अडचणीत तुम्ही अडकता आणि योग्य उपाय अचानक समोर येतो. कोणी बोललेलं वाक्य, एखादं पुस्तक किंवा मनात उमटलेला विचार. ही स्वामींची प्रेरणा असते. ते आपल्या बुद्धीतून मार्ग दाखवतात, पण आपण त्याला योगायोग म्हणतो. परंतु भक्ताला कळतं, हा योगायोग नाही, हा स्वामींचा इशारा आहे. अंतर्मनात उमटणारा स्पर्श. कधी कधी ध्यान करताना किंवा नाव घेताना डोळ्यात पाणी येतं, छातीत हलकी ऊब जाणवते किंवा अंगावर रोमांच उभे राहतात. ही अनुभूती म्हणजेच कृपेचा सूक्ष्म स्पर्श. स्वामी आपली उपस्थिती अशा स्वरूपात दाखवतात, भावनांच्या माध्यमातून, ऊर्जेच्या माध्यमातून. संकटात अदृश्य रक्षण. अनेक भक्त सांगतात, अपघाताच्या वेळी, आजाराच्या वेळी, भीतीच्या क्षणी अचानक काहीतरी अडवलं गेलं, बदल झाला आणि जीव वाचला. अशा वेळी लक्षात ठेवा, तो क्षण म्हणजे स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर होता. भक्तांद्वारे मिळणारे संदेश. स्वामी स्वतः बोलत नाहीत नेहमी, ते इतरांच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात. कधी एखादा अनोळखी व्यक्ती योग्य गोष्ट सांगतो, कधी तुमचा मित्रच स्वामींचं वचन बोलतो. जर तुमचं मन सजग असेल तर तुम्ही त्या शब्दांतूनही त्यांची कृपा ऐकू शकता. कृतज्ञतेचा भाव वाढणे. स्वामींची कृपा ओळखणारा भक्त रोज कृतज्ञ राहतो. तो तक्रार करत नाही, कारण त्याला ठाऊक असतं, सगळं त्यांच्या इच्छेनं घडतंय. ही कृतज्ञता म्हणजे कृपेचं सर्वोच्च रूप. ज्याला ही भावना आली तो नेहमी आनंदी राहतो, कारण त्याचं मन स्वामींच्या चरणाशी जोडलेलं असतं. स्वामी समर्थ म्हणतात, भक्तानं हाक मारली की मी धाव घेतो. ही धाव नेहमी बाह्य स्वरूपात दिसेल असं नाही, पण आतून ती अनुभूती देईल. जणू काही कुणीतरी हात धरून चालवतोय, जणू काही कुणीतरी पाठीवरून हलकं थोपटतोय. कृपेचा खरा अर्थ म्हणजे सदैव उपस्थितीची जाण. स्वामींना आपण डोळ्यांनी पाहतो का नाही याला महत्व नाही. महत्वाचं म्हणजे त्यांचं अस्तित्व आपल्या मनात जागं राहणं. जोपर्यंत मनात जय जय स्वामी समर्थ हा जप चालू आहे, तोपर्यंत कृपा प्रवाहित आहे हे निश्चित. तर भक्तांनो, स्वामींच्या कृपेच्या या चिन्हांकडे लक्ष द्या आणि प्रत्येक दिवसात ती ओळखा. कारण जेव्हा भक्त कृपेला ओळखतो, तेव्हा कृपा त्याच्यावर अजून दुप्पट होते. जय जय स्वामी समर्थ. भक्त हो, स्वामी समर्थांचा मार्ग हा फक्त भक्तीचा नाही, तो जीवन परिवर्तनाचा मार्ग आहे. स्वामींचं तत्वज्ञान सांगतं, फक्त पूजा नको, जीवनच पूजा व्हायला हवं. म्हणजे काय? आपल्या प्रत्येक कृतीत, विचारात आणि व्यवहारात स्वामींची शिकवण उतरली पाहिजे. तेव्हाच त्यांची कृपा पूर्णत्वाला पोहोचते. विचारांत परिवर्तन. मी नाही, स्वामी आहेत. आपल्या जीवनातील पहिला बदल मनाच्या पातळीवर घडतो. जेव्हा आपण मी करतो, मी साधतो हा अहंकार सोडून स्वामी करवून घेत आहेत असं मानायला सुरुवात करतो, तेव्हा जीवनात एक वेगळंच हलकं वाटायला लागतं. ही भावना अहंकाराला वितळवते आणि मनाला एक खोल शांतता देते, कारण आता सगळं त्यांच्या हातात आहे, आपण फक्त माध्यम आहोत. आचरणात सात्विकता, साधेपणा आणि प्रामाणिकता. स्वामी समर्थ स्वतः अत्यंत साधे, अलिप्त आणि दयाळू होते. त्यांच्या मार्गावर चालणं म्हणजे आपल्या वागण्यात प्रामाणिकता आणणं, इतरांशी प्रेमाने वागणं आणि लोभ द्वेष टाकून देणं. स्वामी सांगतात, भक्ताने आपल्या वाणीने, कर्माने आणि अंतःकरणाने स्वच्छ राहावं. जेव्हा आपण अशा सात्विक जीवनाचा अंगीकार करतो, तेव्हा स्वामींची ऊर्जा आपल्या आयुष्यात रुजते. सेवाभाव. स्वामींचं खऱ्या अर्थाने पूजन. स्वामींची खरी पूजा म्हणजे सेवा. भुकेल्याला अन्न, दुःखात असणाऱ्याला आधार, निराशेला आशा. ही सगळी सेवा म्हणजे स्वामींनाच अर्पण. स्वामी समर्थ म्हणाले होते, भक्त माझ्या रूपात पाहू नको, सर्व जीवांत माझं रूप पहा. जेव्हा आपण हे जाणतो, तेव्हा प्रत्येक मानव, प्रत्येक प्राणी आपल्यासाठी स्वामींचं स्वरूप होतो. नित्य साधनेत सातत्य, श्रद्धा आणि स्थिरता.
जीवनात बदल घडवण्यासाठी सातत्य आवश्यक आहे. दररोज थोडा वेळ नामस्मरण, प्रार्थना, ध्यान आणि दिवसाचा एक भाग स्वामींना अर्पण करणे. भक्ती ही धावपळ नाही, ती प्रवास आहे. थोडं थोडं पण दररोज असं साधत गेलं की मन आपोआप निर्मळ होतं आणि कृपेचा प्रवाह आपल्याकडे वळतो. संकटांमध्ये धैर्य ठेवणं, कृपेचा विश्वास. स्वामींचा मार्ग घेतल्यावर जीवन नेहमी सोपं होतं असं नाही, पण आपण मजबूत होतो. संकट आली तरी मन म्हणतं, स्वामी आहेत, तेच बघतील. ही श्रद्धा म्हणजेच आपली खरी शक्ती. कारण श्रद्धेवर उभं राहिलेलं मन कधीही कोसळत नाही. स्वामींची कृपा नेहमी अशाच मनात वास करते. जीवनाचा केंद्रबिंदू कृतज्ञता. प्रत्येक दिवस, प्रत्येक श्वास स्वामींचं वरदान आहे असं मानणं, हीच आहे कृतज्ञतेची साधना. आपण जितके आभार मानतो तितकी कृपा वाढते, तितका आनंद वाढतो. कारण स्वामींच्या मार्गावर चालणारा भक्त कधी काही मागत नाही. तो फक्त म्हणतो, जय जय स्वामी समर्थ, आणि सगळं आपोआप मिळतं. भक्त हो, स्वामी समर्थांचा मार्ग अंगीकारणं म्हणजे आयुष्याला एक नवा दृष्टिकोन देणं. तो मार्ग आपल्याला शिकवतो कसं शांत राहायचं, कसं प्रेम करायचं आणि कसं देवाला प्रत्येक क्षणी अनुभवायचं. जो हा मार्ग घेतो त्याचं जीवन चमत्कारांनी नाही तर शांततेनं आणि प्रकाशानं भरलेलं होतं. तर आजपासून प्रत्येक दिवस सुरू करा या प्रार्थनेनं, स्वामी, माझ्या प्रत्येक कृतीत तूच राहा, आणि दिवस संपवा या कृतज्ञतेनं. आज तू माझ्या रूपानं जगलास त्याबद्दल धन्यवाद. हे रोज केलं तर तुमचं जीवनच कृपामय होईल. जय जय स्वामी समर्थ. भक्त हो, या संपूर्ण प्रवासात आपण पाहिलं स्वामी समर्थांचं तत्वज्ञान, नित्य साधनेचा मार्ग, शरणागती, कृपेचे संकेत आणि जीवनात त्या कृपेचं प्रत्यक्ष रूपांतर. आता आपण या संपूर्ण साधनेचं फळ समजून घेऊ. जेव्हा स्वामींची कृपा पूर्णपणे आपल्या जीवनात उतरते तेव्हा काय घडतं? मनात स्थिर शांतता निर्माण होते. स्वामी समर्थांच्या कृपेचा पहिला आणि सर्वात मोठा परिणाम म्हणजे मनातला हलकल्लोळ थांबतो. बाहेर काहीही चालू असलं तरी आतमध्ये एक स्थैर्याचा प्रकाश निर्माण होतो. तो प्रकाश म्हणजे स्वामींचं अस्तित्व. मन म्हणतं, स्वामी आहेत, मग चिंता कशाची? हीच ती अवस्था जिथे साधक भक्त होतो आणि भक्त ज्ञानी बनतो. दृष्टिकोन बदलतो. प्रत्येक गोष्टीत स्वामींचं दर्शन. पूर्वी आपण जगाकडे मी आणि माझं या दृष्टीने पाहत होतो. आता मात्र जाणवतं, प्रत्येक मनुष्य, प्रत्येक जीव, प्रत्येक प्रसंग हे सगळं स्वामींचंच रूप आहे. ही भावना येणं म्हणजेच भक्तीतून ज्ञानाकडे प्रवास. आता जीवन संघर्ष राहत नाही, ते सेवा बनतं, पूजा बनतं. स्वामींचं मार्गदर्शन प्रत्येक टप्प्यावर मिळू लागतं. कधी एखादा निर्णय घ्यायचा असतो आणि मनात गोंधळ असतो. अचानक मनात उत्तर उमटतं. कधी काही संकट येतं आणि कुणीतरी मदतीला धावून येतो. हे सर्व स्वामींचं अदृश्य मार्गदर्शन असतं. ते बाहेरून दिसत नाही, पण आतून जाणवतं. जणू कुणीतरी हात धरून चालवतंय. अहंकार वितळतो, प्रेम फुलतं. स्वामींच्या कृपेचा सर्वात सुंदर परिणाम म्हणजे अहंकाराचा विलय. मी हा भाव संपतो आणि त्या जागी एका अमर्याद प्रेमाची भावना जागृत होते. हे प्रेम फक्त माणसांशी नाही तर सृष्टीतील प्रत्येक घटकाशी. हीच ती अवस्था जिथे भक्ताचं हृदय स्वामींचं घर बनतं. जीवन एक साधना बनतं. आता भक्ताला वेगळं ध्यान, वेगळं नामस्मरण करावं लागत नाही. त्याचं रोजचं जगणं साधना बनतं. बोलणं, चालणं, काम करणं सगळं स्वामींच्या उपस्थितीत होतं. तो प्रत्येक क्षणी देवाशी संवाद साधत असतो, जरी तो बाहेरून शांत बसलेला असला तरी. हेच खरं स्वामी समर्थांचं वरदान आहे. भक्ताचं जीवन कृपामय, शांत आणि प्रकाशमान करणं. अनेक भक्त सांगतात, आमचं नशीब नाही बदललं, पण आमचं मन बदललं. आणि मन बदललं की सगळं बदलतं. कारण स्वामींचं तत्वज्ञान आपल्याला शिकवतं, बाहेर नव्हे, आत जा. स्वामी समर्थांचं तत्व एकदाच समजून घेण्याचं नाहीये, ते दररोज जगण्याचं आहे.
प्रत्येक सकाळी स्वामींच्या नामस्मरणानं दिवस सुरू करा आणि प्रत्येक रात्री कृतज्ञतेनं दिवस संपवा. असं केलं की तुमचं जीवन हळूहळू स्वामींच्या कृपेचा आरसा बनतं. तुमच्या चेहऱ्यावर शांतता, बोलण्यात मधुरता आणि नजरेत प्रकाश दिसतो. हा प्रकाश तुमचाच नाही, तो स्वामी समर्थांचं तेज आहे. भक्त हो, आपण जे काही आहोत, जे काही करतो, ते सर्व त्यांच्या इच्छेनं, त्यांच्या कृपेनेच. आपल्याला फक्त एवढं करायचंय, श्रद्धा ठेवायची, सातत्य राखायचं आणि प्रेमानं जय जय स्वामी समर्थ म्हणत राहायचं. कारण जो भक्त त्यांच्या नावाशी एकरूप होतो, त्याच्या आयुष्यावर स्वामींचा हात सदैव राहतो. जय जय स्वामी समर्थ. भक्त हो, नित्य साधना आणि स्वामींचा कृपाशीर्वाद याबद्दल आज तुम्हाला नक्कीच कळलं असेल. जर तुम्हालाही अशी कृपा अनुभवायची असेल तर स्वामींची नित्य साधना करत राहा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ असं टाईप करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.